मनोज जरांगे हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झालेत। मनोज जरांगेंचा ताफा अंबड तालुक्यातील महाकाळा इथं पोहोचलाय। जरांगेंचा आजचा मुक्काम बीडच्या मातोरी इथे असणार आहे। 26 जानेवारीपासून जरांगे मुंबईमध्ये आमरण उपोषण करतील। जरांगेंनी अंतरवालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून मुंबईकडे कूच केली आहे। हजारो कार्यकर्ते यावेळी घोषणा देत होते। आता आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटत नाही असं जरांगे म्हणाले। आणि मनोज जरांगेंच्या रॅलीतून आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, अत्यंत मोठा प्रतिसाद मनोज जरांगे यांना सध्या मिळताना दिसतोय। रॅलीमधलं काय चित्र आहे, जरांगेंचा काय निर्धार आहे? रवी, माझा आवाज जर पोहोचत असेल तर सध्या रॅलीतलं चित्र कसं आहे, कसा प्रतिसाद मिळतोय आणि जरांगेंचा निर्धार काय आहे? विचार म्हटलं तर जरांगेंचा आजचा मुक्काम बीडमधल्या मातोरी इथं असणार आहे। अंबड तालुक्याजवळ त्यांचा ताफा पोहोचलेला आहे। महाकाळा इथं हा ताफा पोहोचलेला आहे। दरमजल करत जरांगेंचा हा मोर्चा, ही रॅली मुंबईमध्ये येणार आहे। 26 जानेवारीला मुंबईमध्ये उपोषणाला बसण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केलेला आहे आणि त्यांच्या या निर्धाराला, त्यांच्या या संपूर्ण लढ्याला मराठा समाजाकडून प्रचंड असं पाठबळ मिळताना आपल्याला दिसतंय। काही तांत्रिक अडचणीमुळे रवी मुंडे यांच्यापर्यंत आपला आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये, पण सध्या जी दृश्य पाहतोय, मनोज जरांगेंनी आज सकाळी मुंबईच्या दिशेने आगेकूच करायला सुरुवात केलेली आहे आणि सध्या त्यांचा ताफा अंबड तालुक्यातल्या महाकाळा इथं पोहोचलेला आहे। आजचा मुक्काम मातोरी इथं असेल आणि त्यानंतर उद्यापासून पुन्हा एकदा मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने चालायला सुरुवात करतील। त्यांच्या पाठीमागे मराठा समाजाचं प्रचंड असं पाठबळ आपल्याला या दृश्यांमधूनही दिसून येतं। पुन्हा एकदा जाऊयात, रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, या संपूर्ण मोर्चातलं चित्र सध्या काय पाहायला मिळतंय, कसा प्रतिसाद मिळतोय आणि जरांगेंचा निर्धार काय सांगतो? प्रज्ञा, साधारण 2.5 तास ही पदयात्रा सुरू झालेली आहे अंतरवाली सराटीपासून आणि अवघे 6 किलोमीटर ही पदयात्रा पुढे आलेली आहे। म्हणजे अजून जालना जिल्ह्यात आहे, अंतरवाली सराटीपासून केवळ 6 किलोमीटर अंतरावरती ही आरक्षणाची पदयात्रा आलेली आहे। आपण पाहू शकतात की केवढ्या मोठ्या प्रमाणावरती ही गर्दी आहे। धुळे सोलापूर महामार्ग आहे आणि या महामार्गावरची संपूर्ण आपल्याला आंदोलकच यावरती पाहायला मिळत आहेत। वाहतूक ठप्प आहे। एका बाजूने ती वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाचा सुरू आहे, तर दुसरीकडे संपूर्ण रोड या आंदोलकांनी भरलेला आहे। आंदोलकांचा खूप मोठा प्रतिसाद या रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार खरं तर गेल्या 3-4 दिवसापासून हाच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईतच आरक्षण मिळू शकतं आणि मुंबई गाठावीच लागणार आहे। त्यामुळे आज सकाळपासून आंदोलकांमध्ये उत्साह होता आणि मनोज जरांगे पाटील 2.5 तासापूर्वी अंतरवाली सराटीच्या बाहेर पडले आणि प्रचंड मोठा जनसमुदाय धुळे सोलापूर महामार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या मागे आपण बघू शकत असाल तर खूप मोठी रॅली आहे। धुळे सोलापूर महामार्गावरची सर्वत्र आपल्याला आंदोलक पाहायला मिळतात। निर्धार पक्का आहे, हे आरक्षणाचं गुपित मुंबईमध्ये दडलेलं आहे असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मनोज जरांगे यांनी आता मुंबईशिवाय थांबायचं नाही असा निर्धार केलेला आहे। त्यामुळे हेच भावना संपूर्ण आंदोलकामध्ये आहे। गेल्या 6 टप्प्यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातली गावची गाव पिंजून काढली। अनेक ठिकाणी आपल्याला मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नाही असं आवाहन केलं। त्यामुळे
गोदापट्ट्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात अनेक आंदोलन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी या आंदोलनस्थळी अंतरवली सराटीमध्ये दाखल झाले। पुन्हा एकदा मी हा जनसमुदाय दाखवण्याचा प्रयत्न करतो। धुळे सोलापूर महामार्गावरती एकीकडे वाहतूक सुरळीत होण्याचा प्रयत्न करत आहे प्रशासन, तर दुसरीकडे फक्त आणि फक्त आंदोलकांची गर्दी आहे। कुठेतरी हाच निर्धार आहे की आपल्याला आरक्षण मिळेल आणि मुंबईमध्ये गेल्याशिवाय सरकार आपल्याकडे लक्ष देणार नाही। प्रज्ञा। रवी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।